उपस्थित असलेले सगळे कलाकार, त्याचे कुटुंबीय, मान्यवर आणि माझ्या सगळ्या पत्रकार मित्रमंडळींचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत ते शिवमुद्रा स्टुडिओ आणि राघव फिल्म्स प्रस्तुत आणि अजित शिरोळे सर आणि शिवानी राजेश शिर्के यांच्या दिग्दर्शनाने म्हटलेला भिडेवाडा या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जी काही चळवळ केली, स्त्रियांच्या शिक्षणासाठी ते जे काही लढले, त्यांना त्यांचा हक्क शिक्षणाचा मिळवून दिला आणि त्यांचं कार्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तेच आज या सिनेमामधून आपल्या समोर उलगडणार आहे. आणि हा जी सगळी सुरुवात झालेली आहे ती झाली भिडेवाड्यापासून. आणि महाराष्ट्राला जो एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे सगळ्या वाड्यांचा, तर महाराष्ट्रामधल्या सगळ्या वाड्यांमध्ये भिडेवाड्याचं नाव हे अत्यंत आदराने आणि मानाने घेतलं जातं, कारण तिथून ही सगळी सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे भिडेवाडा हा फक्त एक वाडा नसून तो एक ऐतिहासिक ह्या सगळ्या स्त्री शिक्षणाचा एक साक्षीदार आहे. आणि आज आता आपल्याला भिडेवाड्याच्या निमित्ताने ही सगळी कहाणी पाहायला मिळणार आहे, त्यांची सगळी संघर्षमय कहाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. नमस्कार. खर तर खूप लोकांचं स्वप्न असतं की सरांसोबत काम करायचं आणि ते आम्हाला ती संधी मिळाली आणि सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद मानते. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट आला तर असा विचार येतो की ज्या साऊंड ज्योतिबांमुळे आज आम्ही महिला इथपर्यंत पोहोचलोय, त्यांचे विचार घेऊन किंवा त्यांचे जे संकल्पना होते म्हणजे अन्यायाविरुद्ध कसं लढायचं हे त्यांच्याकडनं आपण शिकलोय. सो मला खूप मजा आली सर काम करताना आणि मी खूप एक्साइटेड पण होते आणि मी सगळेच एक्साइटेड आहे ट्रेलर बघण्यासाठी. सो मी ऋतुराजला थोडं बोलायला सांगते. नमस्कार, धन्यवाद सर, मला या विचाराचा भाग केला तुम्ही. माझी आणि सरांची ओळख कसं पाहिलं तर माझ्या पहिल्या कामानेच आहे. सर आपण स्टेट अवॉर्ड मध्ये जुरी होता आणि यांनी मला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड दिला होता. सो दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म. त्यानंतर मग काय होतं की कधीतरी तो विचार, ज्या विचारावर माझं पहिलं काम होतं त्याच विचारावर सरांनी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली तेव्हा आम्ही दोघे होतो आणि ती संधी मला पुन्हा मिळाली तो विचार पुढे मांडण्याचा. आणि आज मला तरी वाटतं की सावित्रीबाईंनी जे केलं, ज्योतिबा फुलेंनी जे केलं, आज मी महिला दिग्दर्शकांमध्ये काम करतोय, इथे महिला पत्रकार आहेत. सो या गोष्टीला अप्रिशिएट करणं आजच्या युगात खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर करमणूक ही प्रबोधनात्मक असायला पाहिजे, पण प्रबोधनात्मक असताना एंटरटेनिंग फॅक्टर जो सरांनी जोपासला तो खूप चांगला आहे. कारण हे व्याख्यान नाही, ही फिल्म आहे, चित्रपट आहे आणि ते सरांनी खूप छान त्याची सांगड घातलेली आहे. एक एंटरटेनिंग वे मध्ये हे प्रबोधन हा विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यासाठी आम्हाला तर म्हणजे या विचाराची भाग होणं हेच खूप मोठी गोष्ट होती आणि ते झालो आम्ही, है ना. अजून सांगायचं म्हणजे फक्त एकच जे मी वारंवार म्हणत राहतो की सध्या कोणाला म्हणण्यापेक्षा समाज म्हणजे आपणच आहोत आणि समाज तोडण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. सरांनी या फिल्मद्वारे समाज जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो त्यामुळे मला याचा भाग होता आला आणि त्यासाठी धन्यवाद सर. थँक्यू. पुढे बोलवण्याचं कारण असं आहे की सिनेमा प्रक्रिया आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, खूप अवघड प्रक्रिया असते. माझा अनुभव तर 20-25 वर्षाचा आहेच. आधीचे चित्रपट जे केले ते दिग्दर्शक म्हणून केले आणि हा प्रोजेक्ट एक आपलं स्वप्न असतं. त्या स्वप्नापैकी एक प्रोजेक्ट म्हणजे हा भिडेवाडा. 1848 साली 1 जानेवारी रोजी ज्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात महिलांची किंवा मुलींची जी पहिली शाळा सुरू झाली ते शीर्षक म्हणजे भिडेवाडा. हा फक्त भिडेवाडा म्हणजे वास्तू नाही तर एक विचार आहे जो त्या काळी गरजेचा होता आणि त्याची फळं आता आपण भोगतोय. सगळ्या महिला असतील, मुली असतील किंवा मुलंही असतील. शिक्षण हे जे बंदिस्त होतं एका मुठीत, हे पूर्णपणे सर्व समाजासाठी, महिलांसाठी जिथून सुरू झालं तो हा भिडेवाडा.
तो आजच्या काळात आपण मांडलाय आणि ते मांडत असताना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींवर मात करत माझ्याबरोबर सर्व माझे कलावंत तंत्रज्ञ टीम यांनी मला ती साथ दिली. स्पॉट बॉय असेल तर आमचा हा नायक ऋतुराज असेल, नेहा असेल, ते सगळेच आमचे छोटे छोटे आर्टिस्ट पासून सगळ्यांनीच मला साथ दिली. म्हणून हे प्रोजेक्ट पुढे गेलं, इथपर्यंत आलं. आता जबाबदारी राहिली ती पुढच्या गोष्टींची. तर गणेश गारगोडेंसारखा एक चांगला मित्र माझ्या बरोबर आहे, त्यामुळे हे प्रोजेक्ट आता पुढे राहायला लागलं. कारण ते अवघड होतं थोडं, पण गणेश गारगोडे आणि त्याची जी टीम आहे सगळी मीडियावरची, या लोकांनी खरंच साथ दिली. त्याच्या पाठीमागे एवढी कामं आहेत, मोठी मोठी बॅनरची, पण मी अडचणीत असताना हा माणूस माझ्या पाठीमागे उभा राहिला. हे सांगणं गरजेचं आहे, कारण तो माणूस कधीच पुढे येत नाही. बाकीच्यांना सगळ्यांना प्रिंट मीडिया किंवा इतर मीडियात पुढे आणतो, परंतु आज सगळ्यांच्या अनेकांना तो साथ देतो. तशी मला साथ दिलेली आहे, कारण आमची मैत्री जी आहे 25-30 वर्षाची. या कार्यक्रमासाठी आता चित्रपटाबद्दल मी जास्त बोलण्यापेक्षा चित्रपट बघितलेला बघा. तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रमोट करा, लोकांना येऊ दे, कारण हा विचार आहे. आम्हाला व्यवसाय हा आमच्या डोक्यात नाही आहे. या सिनेमातून हा विचार लोकांपर्यंत जावा, त्याची आज गरज आहे. कारण आत्ताची वेळ तशीच आहे. आम्ही काय खूप मोठं सामाजिक काम करतोय वगैरे असा आमचा अजिबात दावा नाही, परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, तात्यासाहेब भिडे यांनी जे काम केले ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि आजच्या तरुण पिढीला या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊन आज चांगल्या लोकांची गरज आहे समाजाला. या प्रोजेक्टसाठी पुन्हा मी आता जो आपण ट्रेलर लॉन्च करणार आहोत, त्यासाठी ज्या साहेबांना बोलवले आमचे राजेंद्र पवार साहेब, हे असाच खडतर प्रवास करून आज एका मोठ्या पोस्टवर आहेत, स्वकर्तृत्वावर. त्यांनाही समाजाची खूप मोठी जाण आहे. अतिशय शून्यातून, खेड्यातून, म्हणजे जिथं गाडी नव्हती, लाईट नव्हती, अशा ठिकाणी राहणारा हा माणूस महाराष्ट्र राज्याच्या खूप मोठ्या पदावर, म्हणजे महावितरणच्या खूप मोठ्या पदावर आहे. परंतु त्याची कुठलीही नाही. काल फक्त फोन केला की सर असं असं करतोय, कारण 2 वर्ष झाले की सरांना मी म्हणतोय सर आपल्याला या सिनेमाचं एक चांगलं काम करायचंय, त्याला तुम्ही मला पाहिजे. सरांनी ती मला लगेच होकार देऊन त्यांच्या खूप व्यस्त कामातून इथं आलेले, मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. आता सिनेमा हा तुम्ही बघा, मी असं काय म्हणतो की आम्ही प्रयत्न केलेला आहे, तो आमचा प्रयत्न तुमच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचावा. माझ्या बरोबरची ही सगळी टीम आहेच. मी त्या टीमला असं सांगेन त्यांनी व्यक्त व्हावं, कारण मी काम करायचं काम केलेलं आहे ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं. कारण दिग्दर्शक हा कायम पाठीमागा असतो, त्याचा विचार तंत्रज्ञ आणि कलावंतांच्या मार्फत तो त्या स्क्रीनवर मांडायचा प्रयत्न करतो. ते काम मी केलेलं आहे. आता पुढील सूत्र पुन्हा मी तिच्या स्वाधीन करतो. पुढची तुम्ही सूत्र हातात घेऊन पुढच्या लोकांना सांगा. आपल्या निर्मात्यांना विचारायचं आहे की एखादा सिनेमा त्याच वेळेला तयार होतो ज्यावेळेस त्यासाठी एक आर्थिक हातभार, एक भक्कम आर्थिक हातभार लागतो. मला या सिनेमाबद्दलच्या तुमच्या अनुभवाबद्दल थोडंसं ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपण ट्रेलर पाहूया. खरं तर निर्मिती क्षेत्रात उतरणं नव्हतं डोक्यामध्ये. डिरेक्शन चालू, सरांचे 13-14 चित्रपट डिरेक्टर म्हणून झाले. निर्मितीमध्ये उतरण्याचा उद्देश नव्हता, पण अचानक असं काही घडलं की आम्हाला निर्मितीमध्ये उतरावं लागलं. त्यामुळं आणि हे प्रोजेक्ट अर्धवट ठेवायचं नव्हतं. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. चांगला विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. त्यामुळे अनेक संकटांवर मात करून या 4 महिन्यांमध्ये आम्ही हे प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे आणि काही चांगल्या लोकांची मदत या प्रोजेक्टसाठी आम्हाला झालेली आहे. त्यामुळे आज पूर्णत्वाला हे चित्रपट आलेला आहे. दिग्दर्शक आहेत आपल्या बरोबर. मला तुम्हालाही विचारायचं आहे की दिग्दर्शन करतानाचा तुमचा अनुभव कसा होता या सिनेमाचा? सरांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? खरं तर ॲज अ डिरेक्टर ही माझी पहिलीच फिल्म आहे, पण अनुभव खूप छान होता. सरांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. मी ओरडा भरपूर खाल्लाय, पण शिकलेही तेवढंच आहे. आणि भिडेवाडा म्हणजे आता ज्या काही मुली शिकतायत
कोणी ॲडव्होकेट बनत आहे, कोणी पायलट बनत आहे, कोणी टीचर आहे, प्रिन्सिपल, बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्टवरती मुली पोहोचलेल्या आहेत. त्याची सुरुवात झाली होती एका काळ्या पाटीवरून आणि ती शाळा सुरू झाली होती भिडेवाड्यामध्ये. आणि अशा प्रोजेक्टमध्ये काम करायला दिल्याबद्दल मी सरांना खरंच थँक्यू म्हणेन. आणि थँक्यू टीम भिडेवाडा, तुम्ही खूप सपोर्टिव्ह आहात. सगळे कलावंत, टेक्निशियन्स, लाईट दादा वगैरे सगळेजण खूप सपोर्टिव्ह होते. सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं. माझी फर्स्ट फिल्म असल्यामुळे. अँड थँक्यू टीम भिडेवाडा, थँक्यू सर. आपल्या आजचे जे मान्यवर आहेत, महाराष्ट्र शाळा महावितरण संस्थेचे संचालक श्री राजेंद्र पवार सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे मित्र श्री अजितजी शिरोळे यांची ही कलाकृती जी आहे, त्यांनी 2 वर्षापूर्वीच माझ्याशी याबद्दल ते बोलले होते. साहेब म्हणजे मला असा एक चित्रपट करायचा माझ्या डोक्यात आहे आणि त्या कामासाठी त्यांनी खूप वेळ खर्च केला, पैसे उपलब्ध केले आणि ह्या सगळं याच्यातनं भिडेवाडा, जाती पलीकडची माणसं ही कलाकृती आपल्या समोर लवकरच पडद्यावर येत आहे. यासाठी पडद्यावरील कलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांनी जे काही महत्वपूर्ण याच्यात योगदान दिलेलं आहे, त्याच्यामुळेच ही कलाकृती आपल्या समोर येऊ शकलेली आहे. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. जसं की मी वीज क्षेत्रात काम करतो. सामान्य ग्राहकाला काय असतं, एक बटन दाबलं की त्याचं लाईट सुरू व्हायला पाहिजे, त्याचा फॅन सुरू व्हायला पाहिजे. तसं प्रेक्षक गेल्यानंतर त्याला एक चांगला चित्रपट हवा असतो, पण त्याच्यामुळे किती हात कार्यरत असतात हे त्याला माहित नसतं. त्यांना फक्त एक चांगला चित्रपट हवा असतो. तुम्ही निश्चितच हा जो एक भिडेवाडा जातीपलीकडची माणसं हा चित्रपट निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये समाजासाठी जे आपण आज महिलांसाठी चांगली फळं चाकतोय, त्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यांनी किती कष्टातून ही महिलांची शाळा काढली, पहिली मुलींची शाळा काढली, त्याच्यातनं महिला साक्षर झाल्या. आणि आज मला आनंद वाटतो की आपण ह्या महिला दिनाच्या आधी आपला हा चित्रपट येतोय. मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच एक चांगला विचार समाजामध्ये या निमित्ताने जाईल.